कहाणी नागपंचमीची. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस आला. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं की वारुळात जी नागाची नागकोळं होती त्यांना नांगरांचा फाळ लागला आणि लवकरच ती मेली. काही वेळानं तिथं नागिण आली. आपलं वारूळ पाहू लागली. तिथं वारुळही नाही आणि पिल्लही नाहीत. ती इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला तिला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्याच नांगरानी माझी पिल्लं मेली. तो रोष मनात तिनं ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिच्या मनात आलं. फोफावतच शेतकऱ्याच्या ती घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला तिनं दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला समजलं की त्यांची एक कन्या परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी ती मुलगी होती त्या ठिकाणी ती गेली. तिच्या घरी तिनं पाटावर नाग, नागिण 9 नागकुळं काढली होती. ती त्यांची पूजा करत होती. तिने दुधाचा नैवेद्य दाखवला. नागाने, लाह्या, दुर्वा सर्व काही पाहिलं. मोठ्या आनंदानं ती पूजा करत होती. तोही नागिण तिथं पोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदात लोळली. इकडे ही जी प्रार्थना आपली डोळे मिटून चालूच होती. इतक्यात तिथे नागिण उभी राहिली. तिला पाहून म्हणाली, बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतके म्हटल्यावर त्या मुलीने डोळे उघडले. पाहते तर समोर प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली. ती बाई भिवू लागली. नागिण म्हणाली, भिवू नकोस, घाबरू नको, विचारल्या प्रश्नांची उत्तरं दे. सर्व हकीकत मग तिने सांगितली. ते ऐकून नागिणीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजते, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं, हे काही चांगलं नाही, असं म्हणून नागिणीनं हिला बापाची हकीकत सांगितली. मुलीनी ती ऐकली. तिला खूप वाईट वाटलं. आईबाप जिवंत होण्याचा तिनं उपाय विचारला. तेव्हा नागिणीनं तिला अमृत दिलं. ते घेऊन ती त्याच पावली माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात तिनं अमृत घातलं. सगळी माणसं त्याबरोबर जिवंत झाली. सगळ्यांना खूप आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापाने विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं नाही जमलं तरी निदान एवढं तरी पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला मनोभावे नमस्कार करावा. तेव्हापासून सर्वजण नागपंचमीचं व्रत करू लागले. जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.